नेरपिंगळ येथे संत गुलाबपुरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त भव्य यात्रा काढण्यात आली, यात्रा भरवण्यात आली। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही येथे करण्यात आलं। भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नेरपिंगळ येथील समर्थ गुलाबपुरी महाराजांचा 96वा पुण्यतिथी महोत्सव 29 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने यात्रा महोत्सव संपन्न होतो आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं आहे। दैनंदिन कार्यक्रमांमध्ये रोज हरिपाठ, काकडा आरती, विजय ग्रंथाचं पारायण, अवधूती भजन, महिलांच्या भजनांचा कार्यक्रम तसंच हरिभक्त परायण हिरालाल महाराज काळमेघ अकोला यांचा संगीतमय भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। 5 मार्च रोजी हिरालाल महाराज यांचं कीर्तन, 6 मार्चला भागवत समाप्ती, ग्रंथपूजन, होमपूजन असा भरगच्च कार्यक्रम होणार असून काल्याचं कीर्तन व महाप्रसाद होणार आहे। महाराजांवर अमाप श्रद्धा असलेले पंचक्रोशीतील हजारो लोक यावेळी उपस्थित राहत असल्याने आपसुकच संपूर्ण गाव भक्तिमय होऊन जातं। त्याच्या सत्तेनं सर्व जर चालते, त्याच्या सत्तेनं जर सूर्यनारायण निघतात, विश्वाची निर्मिती त्याच्या संकल्पनानं होते, तर महाराज त्या भगवंताला जन्म घेण्याची काय आवश्यकता आहे? नाही का? त्याच्या सत्तेनं जर चालते सर्व, तर जन्म घेण्याची काहीच गरज नाही। मग तो भगवंत अवतार कार्य का घेतो? मंगलाचरणामध्ये सांगतात, जन्माद्यस्य येतो अन्वयादी तरतस। भगवंताने अवतार कार्य कोणाकरता घेतलं? तर असुरांना मारण्याकरता नाही भगवंताने अवतार कार्य घेतलं। कोणाकरता घेतलं भगवंताने? ज्ञानोबा राय लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये, तो कुमारिकेसाठी गोकुळी आला। कुमारिका म्हणजे राधाराणी। त्या भगवंताने जर का कंसाला मारण्याकरता जर अवतार कार्य घेतलं असतं, तर भगवंताने सुदर्शन चक्र, भगवंत प्रगट झाले ना 8 वर्षाचे, तमद्भुतम बालकम अंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख चक्र गदायुधम। भगवंताने शंख चक्र आयुध हातामध्ये घेऊन आले, त्याच वेळेस कंसाला मारू शकत होते, पण का नाही मारलं? भगवंताला जी भगवंताची अर्धांगिनी आहे राधाराणी, ती राधाराणी मथुरेमध्ये नाही प्रगट झाली, ती कुठं होणार आहे? ती बरसाण्यामध्ये प्रगट होणार आहे। म्हणून भगवंत मथुरेमधून येतो अन्वयादी, म्हणून भगवंत मथुरेमधून अन्वयादीने दुसऱ्या ठिकाणी गेले। ते कुठं गेले? तर भगवंत गोकुळामध्ये आले। गुलाबपुरी महाराजांच्या जीवनावर कैवल्याचा महामेरू संत गुलाबपुरी या नावाने चित्रपट तयार झाला असून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे। भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाला योगदान देण्याचं आवाहन समर्थ गुलाबपुरी महाराज संस्थांतर्फे करण्यात आलं आहे। समर्थ गुलाबपुरी महाराज यांची 96वी पुण्यतिथी नेरपिंगळ नगरीत साजरी होत आहे। संपूर्ण गावकरी या पुण्यतिथी महोत्सवात सहभाग होत असून या महोत्सवामध्ये 7 दिवस भागवताचा कार्यक्रम असतो। आदरणीय श्री काळमेघ महाराज यांचे भागवत असून आणि 7ही दिवस रात्री 9 ते 12 कीर्तन आणि दिवसभर भजनाचा कार्यक्रम इथे संपन्न होत असतो। गेल्या 96 वर्षापासून संपूर्ण गावकरी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम साजरा होतो। आदरणीय श्री समर्थ गुलाबपुरी महाराज हे या परिसरातील नवे विदर्भामधील एक थोर संत होऊन गेले असून या नेरपिंगळ नगरीत आणि परिसरांना महाराजांचे खूप मोठ्या प्रकारचे त्यांचा आशीर्वाद आहे। त्याचप्रमाणे त्यांचे दृष्टांत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। नेरपिंगळ नगरीत ज्यावेळेस त्यांचं आगमन झालं त्यावेळेस ते वाठोपुळ्यातील बजरंगबलीच्या मंदिरात राहत होते आणि काही काशीची मंडळी त्यांची प्रचिती घेण्याकरता आले असता त्यांना आपलं वैराग्य तो सिद्ध करून दाखवलं। त्याचप्रमाणे अनेक दृष्टांत महाराजांचे आहे। श्रीकृष्ण मालपे, विदर्भ न्यूज, नेरपिंगळाई।